जिना वसंत बापट. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला. एक लाडके नाव ठेवूनी हळूच जवळी ओढायाला. जिना असावा अरुंद थोडा, चढण असावी अंमळ अवघड. कळूनही नच जिथे कळावी, अंधारातील अधीर धडपड. मूक असाव्या सर्व पायऱ्या, कठडाही सोशीक असावा. अंगलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. वळणावरती बळजोरीची वसुली आपुली द्यावी घ्यावी. मात्र छतातच सोय पाहुनी चुकचुकणारी पाल असावी. जिना असावा असाच अंधा, कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा मित्र इमानी, कधी न करावी चहाडखोरी. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे. तर आज सहजच कम्प्युटरवर मी माझं आवडीचं काम करत होतो. माझी ना एक रेविट फाईल आहे, त्यामध्ये मी माझं एक स्वप्नातलं घर रोज रंगवत असतो. कधी खिडकीवरची एखादी नक्षीच तयार करतो, तर कधी टाईल्सचा पॅटर्न ठरवत असतो घरातला. तर आज ना मी जिन्यावर काम करीत होतो की जिना कसा असावा, आणि टेम्पलेटमधून मी नागमोडीचा जिना काढला आणि अचानक ही कविता आठवली.